हे गाईज, वेलकम टू आवर चॅनल सिम्स अँड वर्ल्ड. तर आज आम्ही बनवणार आहे बिस्किटचा केक आणि आम्ही त्यासाठी घेतलाय ऑरिओ बिस्किट. BTS. चल स्टार्ट करूया. ह्याला ह्याला आम्ही आणि कुठलं टाकणार आहे? बिस्किट अजून कोणता टाकणार आहे आपण? पार्ले बोल पूर्ण तोही आम्ही इन्क्लूड करणार आहोत त्यामध्ये. आणि आम्ही फर्स्ट टाइम त्याच्यामध्ये बघा हे टाकणार आहे बोर्नव्हिटा चॉकलेट. ह्याला आपल्याला लास्टून हे करायचे ते डेकोर करायला असणार आहे. बट सध्या आपल्याला मिक्सचरमध्ये सगळं टाकण्यासाठी पार्लेजी आणि ओरिओ आणि हे प्रीमिक्स. हे मग केकचं प्रीमिक्स आहे, आपण त्याच्यात मिक्स करणार आहे. चला सुरू करूया. कचक द्यायला लक्ष देऊन असेल थोडी खालको. आपण आधी क्रीम वेगळी करूया बिस्किटची. हे असे बुकड असले तर हे तर खाऊन टाकणारे क्रीम आहे, पण आपण वेगळं करूया. असं मला बघून वाटत असेल का मी खूप फुडी आहे वगैरे, असं काय नाही. ही खूप माझ्यापेक्षा जास्त डबल खाते मी, पण तरी ही बारीक आहे. एवढी पण बारीक नाही आहे जेवढं मी बोलली आणि तुम्ही लोकांनी समजलं तिला. अशी स्पूनने क्रीम काढूया आपण ऑरिओ बिस्किटची. ती क्रीम आपण ना जेव्हा केक हे करू ना, आपण डेकोर करू ना तेव्हा आपण त्याच्यात ठेवू. मेल्ट करून आपण त्याच्यामध्ये क्रीम तेव्हा टाकायची. डेकोर करून ठेवायचे. पण हे पुढचं असे काय? येडे असले का काहीच होणार नाही. हा, हे शाण्यांकडनं ऐका. हो आम्ही छान चमकी काय लावलेले चमकायला लागले. ते आमचा घाम आहे. तर आता तुम्ही पण डोळ्याच्या वरती घाम असतो का गाईस? घाम ह्याला बोलतात ऍक्च्युली नाही, हायड्रेट स्किन आहे माझी. तुम्हाला मी हिचा एक व्हिडिओ पण दाखवल ब्लशेसवाला, तुम्ही नक्कीच बघा. तू व्हिडिओ काढला? किती लाल असते ना. तिला वाटतं ती नॅचरल ब्लश लावते पण ती खूप लाल होती. ते नवीन डॉल असतात नाही का, आणल्यावर त्यांना कसं असं लाल लाल हिथं लाल जोकर टाईप तशी ती लावते स्वतः. आणि दुसऱ्यांना बोलायला पहिले असते ती. तर आता आपण बिस्किट आणि क्रीम दोन्ही वेगवेगळं करून घेतलेलं आहे. हे बघा. आणि ह्याच्यात मी कॉफी टाकली. कोको पावडर नाही आहे आमच्याकडे. कॉफी आणि साखर थोडंसं मिक्स करून ब्राउनीच्या फ्लेवरसाठी कॉफी आणि साखर, म्हणजे माझी स्पेशल रेसिपी आहे. एक्सपेरिमेंट आता बघूया आपण ह्यांचा एक्सपेरिमेंट सक्सेसफुल होतो का नाही ते. जास्त नाही, मी ब्रूची कॉफी टाकली. ब्रू म्हणजे ब्रो. हा एकच, म्हणजे एवढंच पॅकेट टाकलं आम्ही. जास्त नाही, आम्हाला कडू नाही करायचं आहे. आमच्या घरात शुगर पेशंट आहे, पण आम्हाला तरी पण कडू नाही बनवायचं, आम्हाला स्वीटच बनवायचं. आम्हाला स्वीट अँड स्वीट बनवायचं आहे केक. आणि आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि याला थोडा वेळ ठेवूया. तर आपण हे ग्राइंड करून घेऊया. हे घेतले कॉफी विथ शुगर. त्याला आपण आता वाटायचं आहे मिक्सरमध्ये. ह्याला नाही मिक्सरमध्ये वाटायचं, बिस्किट वाटायचे मिक्सरमध्ये. ह्याला पाणी टाकून सोडून द्यायचं मिक्स. मग असं नीट त्यांना समजव ना, त्यांना समजणार कसं? त्यांना समजलं, तुला नाही समजलं. ह्याच्यात पाणी टाका आणि शुगर. ह्याच्यात तुम्हाला दिसतंय का इथे ह्याच्यात म्हणजे कशात? मी बोललं ना, तोंडाने बोललं पण कॉफीमध्ये. असं पूर्ण बोल. मी पूर्ण बोललं, तुला नाही समजलं का? तर हिला मी नसताना एकट्यामध्ये बनवायचं असेल 100%. आपण हे थोडंसं हलवून घेऊया. नीट हलवायचं नाही, ते होऊन जाणार पाण्यामध्ये मिक्स. तर आता आपण हे सगळं ग्राइंड करून घेऊया. तेव्हा चला मिक्सर पार्लेजी पण ग्राइंड करून घ्यायचंय त्याच्यामध्ये. ही सांगत नाही, मी तुम्हाला सांगते, तुम्हाला लक्षात द्यायला पाहिजे. आता आपण ग्राइंड करून घेऊया. आणि आपण मिक्सरमध्ये मी हे सगळं टाकत आहे. आणि आपण बिस्किट कापून ह्याच्यात टाकूया, म्हणजे हिला हे होईल. मॅडम क्वांटिटी किती ठेवायची आपल्याला? क्वांटिटी तुमच्या अंदाजे. आता आम्हाला स्वीट, म्हणजे आमच्या घरात खूप स्वीट खातात, जसं माझी बहीण, माझी मम्मी आणि माझे मामा लोक पण. तर आता आपण हे सगळं ग्राइंड करून घेऊया थोडं थोडं. का तर आपला मिक्सरचा भांडा छोटा आहे, तुम्ही बघू शकता, खूपच छोटं आहे. आमच्याकडे मोठं नाही आहे, तर आम्ही वाटून घेतो. आता अजून बिस्किट टाकून त्याच्यात कसं ह्याच्यात मी सांगते ना. हे होऊ दे. नवीन भांडे घ्यायचं ना. नवीन भांडं कुठे आहे? नवीन पण आणले बघा. मी गावाला काय गेली, ह्यांनी नवीन भांडं पण आणलं. मी एवढ्या दिवस मी माझ्या आईला बोलते आण, तर नाही आणलं. मम्मी नवीन भांडं कुठे आहे का? भेटलं आम्हाला नवीन भांडं. नाही, काय नाही.
आता ह्याच्यात आपण ग्राइंड करू. आणि हे तर त्यापेक्षा छोटे आहे. बट ठीक आहे ना, ग्राइंड तर चांगलं होईल ना, उडणार नाही ते. हे त्याचं झाकण. ओके चला ह्याच्यात ग्राइंड करू आपण. जोरात बोला कारण की आपल्याकडे स्पीकर नाहीये. स्पीकर नाही आणि पाऊस पण खूप पडतोय आमच्या इथे. तुमच्याकडे पडतोय का पाऊस? माझ्या बहिणीला तरी ओरडायची सवय उगाचच. आणि बोलताना अशी दाखवणार जसं ती असं एकदम नाजूक साजूक आवाज असला, पण लय ओरडते ती. आम्हाला माहिती ती किती ओरडते आणि किती नाही. तर प्रत्येकाला एवढा स्पीकरवाला घसा नसतो. बघा. खूप कमी लोकांकडे असतो. बघा बघा माझ्याकडे आहे म्हणून मी बोलते. आणि ऍडव्होकेटकडे तोंड असणं गरजेचं आहे. जर ऍडव्होकेटकडे तोंड नसेल आणि आवाज नसेल तर काही फायदा होणार नाही. शिक्षण विचारलं नाहीये तुम्हाला. हा रिंग लाईट पण मी हातात धरू का? मग तुला इथे यावं लागेल. रिमले तेवढी लांबेल का? हा गरज नाही वाटत आहे दिल्याची अजून. घट्टच राहील ते. प्रीमिक्स आहे ना हे? ते कर ना. असं असं क्रीम दाखवून करत हे नाही हे ते नाही. हेच करण्याचं वर्क कर ऑफिस. हा बटर इथे मेल्ट होत आहे. आम्ही बटर घेतलाय 1 स्पून. हा बटर इथे गरम झालेला आहे. आता आम्ही बेकिंग सोडा टाकणार आहोत. स्पून नाही यात. यामध्ये स्पून नाहीये. आपण अंदाजे घेऊया मग. जास्त टाकायची गरज नाही. एवढंच खूप झालं. माझी बहीण बोलते म्हणून थोडं टाकूया आपण. ठीक आहे. ठीक आहे ना. अजून एक चिमूट थोडंसं टाकावं लागेल तिला. मला दाखव. हा बस. आता कोणाचे पोटं खराब झाले तर माझी बहीण जिम्मेदार असेल त्यांच्यासाठी. थोडंसं ना नावाला पाणी थोडं हलकं, जास्त नाही, मिक्स करण्याबरोबर बस. हा टाकला आपण बेकिंग सोडा. आता इथे आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे. निकूनच तो बॅटर पूर्ण व्यवस्थित तयार केलेला आहे. चला मी तुम्हाला बॅटर दाखवते. हा आपला बॅटर. इथे निकू, इथे मी. तर आपला बॅटर तयार झाला. आम्ही ह्याच्यामध्ये बनवणार आहोत. तर आम्ही स्टीमरमध्ये बनवणार आहोत पहिली गोष्ट. तर हा बेक आम्ही स्टीमरमध्ये करणार आहे केकला.
तुम्ही बघू शकता, तुम्हाला खोटं वाटत असेल तर आम्ही स्टीमर ठेवला आहे. आम्ही खोटं नाही बोलत. आता आपण बटर लावणार आहोत भांड्याला. हे आपलं भांड. भांड, केकचं भांड. त्याला चांगल्या प्रकारे लावून घेऊ आपण. तेल पण टाक वाटलं असतं. नाही, गरज नाही. ओवर भरपूर आहे. हे व्यवस्थित आपण स्प्रेड करून घेऊया. तुम्ही हवं तर ह्याच्यावर थोडंसं मैदा पण डस्ट करू शकता, तुमच्यावर आहे. आणि मेन बात म्हणजे आम्ही मैद्याचा काहीच बनवलेला नाही आहे. बिस्किटमध्ये असतो मैदा, बट आम्ही असं काही मैद्याचं बनवलं नाही. गोष्टी ऐका आता. तर हे झालंय, तुम्ही बघू शकता. सगळ्या साईडने मी लावलं आहे, बटर लावलंय, तेल नाही बटर लावलंय. तर आता इकडे आपला मिळतो आणि हे आपलं बॅटर पण रेडी आहे. तुम्ही बघू शकता बॅटर. तर आता आम्ही ह्याच्यात टाकून घेऊ. तवर आमचं स्टीम होतं आहे. आपण ना स्लो करूया पहिले तर, आणि मग हे ठेवून देऊया. 1 सेकंड पकडून ठेवतो. वाफ जास्त यायला लागली आहे काही. ह्याच्यामध्ये आम्ही डार्क चॉकलेट आता टाकत आहे. हे ओरिओचे व्हाईट चॉकलेट उरलेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण डार्क चॉकलेट मिक्स करणार आहे आणि ह्यांना नंतर स्टीम करून घ्यायचं आहे. हे आलं डार्क चॉकलेट. तर हे आपण नंतर मेल्ट करूया. चा केक खूपच जास्त स्पॉन्जी झालेला आहे आपला केक. टेस्टी तर यम्मी तर खूप दिसतोय आणि झाला पण असणार. आम्ही मेहनतने खूप बनवलंय. आम्ही दोघे बहिणींची मेहनत आहे या केक मागे भरपूर सारी. हे बघा, सिरप टाकतोय तर आपण ते कसं दिसतंय. ठीक आहे, लांबून इकडनं असं पडतं नाही. ये केक दाखव, केक दाखव. हे बघा, सगळ्या साईडला लागला. आपला सिरप एकदम प्रॉपर बनलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता हे हावरट कसे चॉकलेट खात आहेत. सगळे आमचे भांडे असेच हे चाटून पुसून खातात, म्हणून आम्हाला भांडे घासायची गरज नाही पडत. केक एकदम मस्त झालाय. ब्राउनी आहे. ओ सॉरी, ब्राउनी. चला तर खाऊया.